बोंबील चांगले कट करून कढईत चांगले भाजून घ्यावे. असे चांगल्या प्रकारे भाजले गेले पाहिजे. ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्यात पाणी टाकूया आणि पाणी टाकून ते 5 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर एका कढईत तेल टाकायचं आहे. 2 बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत. ते चांगले परतून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये 1 टोमॅटो टाकणार आहोत. ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता बघा आपला कांदा आणि टोमॅटो चांगलं एकत्र झालेलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मीठ, 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद टाकायची. हळद जास्त टाकायची नाहीये. त्यानंतर ते मसाले आणि कांदा, टोमॅटो आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. बघा आपला कांदा आणि टोमॅटो चांगलं एकत्र झालेलं आहे मसाल्यांबरोबर. आता आपण जे जे आपण भाजून ठेवलेले बोंबील आहेत ते आता आपण चांगले धुवून त्या कांदा टोमॅटोमध्ये टाकणार आहोत आणि चांगले परतून घ्यायचे आहेत त्यांना. त्यानंतर जरासं पाणी टाकायचं आहे. आता 5 मिनिटासाठी आपल्याला झाकायचं आहे. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आता त्यामध्ये 4 कोकम टाकायचे आहेत. जास्त कोकम टाकू नये, नाहीतर ते आंबट जास्त प्रमाणात होईल. उग्रसपणा जाण्यासाठी आपल्याला हे कोकम टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर परत झाकायचं आहे. 5 मिनिटं ठेवायचं आहे. आता 5 मिनिटं झालेले आपण झाकण काढूया. आता त्यामध्ये आपल्याला जराशी कोथिंबीर टाकायची आहे. आता आपलं सुकं बोंबील मसाला पूर्णपणे रेडी आहे. बघा कसा कलर लालसर आलेला आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.